मराठा आरक्षणाचा वाद गेली वर्षभर महाराष्ट्रात सुरू आहे। लोकसभेत देखील त्याचा परिणाम झाला आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील तसं होणार हे नक्की आहे। याचं कारण म्हणजे जरांगेंनी मराठा मतदारांना केलेलं आवाहन आणि मराठा उमेदवार आता देणार असल्याची घोषणा। यावरच व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, महाराष्ट्र अपडेट मध्ये आपलं स्वागत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभर काढण्यात आलेल्या रॅल्या आणि त्यामुळे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या समारोपानंतर नाशिकमध्ये राजकारणात कोणाची विकेट पडेल, कोणाला फायदा होईल याचे अंदाज आता बांधले जातात। अंदाज बांधताना शांतता रॅलीचा समारोप सभेमध्ये झालेल्या गर्दीच्या अंदाजाची आकडेमोड सुद्धा सुरू आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतरवाली म्हणजे जालना येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलन चर्चेत आलं आणि त्यानंतर अनेकदा उपोषण करून जरांगे पाटील यांनी सरकारमध्ये धाक निर्माण केला। आरक्षण या विषयावर सुरू झालेलं आंदोलन टप्प्याटप्प्याने राजकीय वळणावर पोहोचलं। लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा परिणाम झाला असून भाजप उमेदवारांना लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलाच फटका बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर चालल्यानं विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्याच अनुषंगानं त्यांच्याकडून वक्तव्य केली जातात। मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा 288 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे। काही महिन्यांपूर्वी ही घोषणा केली होती। त्यानंतर आरक्षणाला पाठिंबा न देणाऱ्या पक्षांचे उमेदवार पाडण्याची क्षमता असल्याचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय। त्यामुळे जरांगे पाटील यांच्या नाशिकच्या सभेबद्दल राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून आता अडाखे मांडले जात आहेत। शहरासह जिल्ह्यामध्ये जरांगे फॅक्टर काय किमया घडवेल याचा अंदाज रॅली समारोपानंतर घडवलाय। मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या मागे उभे राहा असं आवाहन जरांगे पाटलांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं। शांतता रॅलीच्या माध्यमातून पाटील यांनी ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट शाब्दिक हल्ले केले। भुजबळ यांना येवला मतदारसंघात पाडू असं आवाहन सुद्धा जरांगे पाटील यांनी दिलं होतं। त्यामुळे सभेचे विश्लेषण करताना येवला मतदारसंघातील इच्छुकांकडून गर्दीचं मोजमाप सुद्धा सुरू आहे। नाशिकच्या मध्य विधानसभा विद्यमान आमदारांकडून सुद्धा ओबीसी नेते म्हणून भुजबळ यांचं समर्थन केलं गेलं होतं। इथे सुद्धा आता काय परिणाम होऊ शकतो याचे आडाखे बांधले जातात। नांदगावसह देवळाली, चांदवड देवळा, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर या विधानसभा मतदारसंघात सुद्धा सभेचा काय परिणाम होईल याची सुद्धा आकडेमोड सध्या सुरू आहे। मंडळी, अशाच राजकीय विश्लेषणात्मक घडामोडींसाठी आमच्या महाराष्ट्र अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अधिकाधिक शेअर आणि लाईक करा।